Hello students, myself Prashant Photani, MBBS Medicos and a director of Diamond Clear Concept classes. In our last lecture, we have already discussed about mole-mole relation in stoichiometry. In today's lecture, we are going to talk about volume-volume and mass-mass relation. तर तेच एक्झाम्पल आपण डिस्कस करू हेबर्स प्रोसेसचं. हेबर्स प्रोसेसमध्ये आपण व्हॉल्यूम आणि मास रिलेशन आपण डिस्कस करू अगोदर. ओके, बघ रिएक्शन आहे N2 गॅस प्लस 3H2 गॅस, इट गिव्स 2NH3 गॅस. हेडिंग द्या व्हॉल्यूम रिलेशन. व्हॉल्यूम रिलेशन. बघा आता मी इथून काय सांगतो, वन व्हॉल्यूम कंबाइन्स विथ 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन अँड 2 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन आपल्याला 2 व्हॉल्यूम ऑफ अमोनिया आपल्याला मिळतो. मग हे व्हॉल्यूम लिटर असू शकतं, ml असू शकतं किंवा cc असू शकतं डिपेंडिंग ऑन युनिट. 1 लिटर म्हणा, 1 लिटर N2 gives 2 लिटर और 2 व्हॉल्यूम अमोनिया. इथे काय सांगतो बघा मी, आपल्याकडे जी इक्वेशन आहे PV इज इक्वल्स टू NRT. PV इज इक्वल्स टू NRT. टेम्परेचर, प्रेशर आणि टेम्परेचर ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट ठेवाल, आर पण काय आहे इथे कॉन्स्टंट, त्यामुळं V इज इक्वल्स टू किंवा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N होणार आहे. म्हणजेच काय, आपण नंबर ऑफ मोल्स लाच व्हॉल्यूम असं ट्रीट करू शकतो किंवा व्हॉल्यूमलाच काय ट्रीट करू शकतो, नंबर ऑफ मोल्स. पण हे कोणत्या केसमध्ये होणार की ज्याच्यामध्ये फक्त गॅसियस स्टेटमध्ये सर्वच्या सर्व रिएजंट आणि प्रोडक्ट असणं गरजेचं आहे. मग इथं तुम्ही व्हॉल्यूमला मोल म्हणून हे ट्रीट करू शकता. ज्या ज्या ऑपरेशन्स आपण मोल रिलेशन मध्ये बघितलं तेच ऑपरेशन आपल्याला इथे काय करायचं, व्हॉल्यूम मध्ये बघायचं. मी इथून ह्या स्टाइकिओमेट्रीवरून काय सांगू शकतो, 1 व्हॉल्यूम ऑफ N2 इट गिव्स 2 व्हॉल्यूम ऑफ NH3. 2 व्हॉल्यूम ऑफ NH3 किंवा 2 व्हॉल्यूम ऑफ NH3 मिळवण्यासाठी मला 1 व्हॉल्यूम ऑफ N2 लागतोय. तर मग मला जर रिव्हर्स जर लिहायचं असेल रिव्हर्स, तर 1 व्हॉल्यूम NH3 साठी किती व्हॉल्यूम N2 लागेल, तर मी काय करणार आहे 2 इकडे घेऊन जाणार, दॅट इज 1/2 व्हॉल्यूम ऑफ N2 रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 1 व्हॉल्यूम ऑफ NH3. सेम जसं की मोल होतं तिथे काय असणार, व्हॉल्यूम. आता बघू आपण मास रिलेशन. पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. मास रिलेशन. बघा इथं N2चं किती मास आहे, एका नायट्रोजनचं किती 14, तर 2 नायट्रोजनचं किती असणार, म्हणजे इथं 28 ग्रॅम नायट्रोजन असेल, 28 ग्रॅम. हायड्रोजन किती, एका हायड्रोजनचं 2 ग्रॅम, तर 3 हायड्रोजन आहेत, दॅट इज 6 ग्रॅम. आणि अमोनिया किती मिळतोय आपल्याला, एका NH3चं किती असतं, नायट्रोजनचं 14 प्लस 3 17, एकाचं 17, तर 2 आहेत म्हणून इथे किती असणार 34 ग्रॅम. हे झालं मास रिलेशन. म्हणजे काय, 28 ग्रॅम नायट्रोजन पासून मला 34 ग्रॅम अमोनिया मिळतोय किंवा 6 ग्रॅम हायड्रोजन पासून मला 34 ग्रॅम अमोनिया मिळतोय. उलटही सांगू शकतो मी, 34 ग्रॅम अमोनिया तयार करण्यासाठी मला 6 ग्रॅम हायड्रोजनची आवश्यकता आहे किंवा 34 ग्रॅम अमोनिया तयार करण्यासाठी मला किती ग्रॅम नायट्रोजनची आवश्यकता आहे, 28. मग इथून मी युनिटरी मेथड वापरतो. आपल्याला जे प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करणार आहोत ते प्रॉब्लेम्स आपल्याला मासचे जरी असतील तरी आपण मोल्स न सोडू, एक वेळा मास न सोडू, दोन्ही प्रक्रिया दोन्ही स्टेप्स आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा अकॉर्डिंग टू स्टाइकिओमेट्री
आपण काय सांगू शकतो, 28 ग्रॅम N2 gives 34 ग्रॅम NaH3. मग 1 ग्रॅम N2 1 ग्रॅम N2 पासून किती ग्रॅम NaH3 मिळेल, तर 34/28 ग्रॅम NaH3 मिळेल. समजतं? सेम अकॉर्डिंग टू स्टॅइकिओमेट्री 6 ग्रॅम H2 पासून आपल्याला मिळतोय 34 ग्रॅम NaH3, बरोबर. तर मग 1 ग्रॅम H2 पासून किती मिळणार आपल्याला, 34/6 ग्रॅम NaH3. हे असणार आहे युनिटरी मेथड. किंवा उलटही सांगू शकता तुम्ही. काय उलट सांगू शकता, 34 ग्रॅम NaH3 तुम्हाला मिळालेला आहे, त्यासाठी आपल्याला हायड्रोजन किती घ्यावं लागलंय, 6 ग्रॅम ऑफ H2 एवढा घ्यावं लागलेला आहे. तर मग मला जर 1 ग्रॅम NaH3 तयार करायचं असेल तर मी किती ग्रॅम हायड्रोजन घेणार, 6/34 ग्रॅम H2. ही झाली युनिटरी मेथड. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. याच्यावरती आपण एक प्रॉब्लेम डिस्कस करू जो की नीट 2023 मध्ये विचारलेला आहे आणि एक जेईई मेन्स मध्ये विचारलेला प्रॉब्लेम डिस्कस करू. कॉपी करू शकता तुम्ही. चल बघा, क्वेश्चन असा आहे, mass of CO2 produced on heating of 20 gram limestone हा प्रश्न आहे. 20 ग्रॅम लाइमस्टोनला हिट केल्यानंतर आपल्याला किती ग्रॅम CO2 मिळेल, म्हणजे त्याचा मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर अगोदर आपल्याला लाइमस्टोनचं डिकम्पोजिशनची रिएक्शन लिहिता आली पाहिजे. लाइमस्टोन म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट. तर बघा, कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड, त्याला मी हीट करतो. त्याला हीट केल्यानंतर मला कॅल्शियम ऑक्साईड मिळणार इन सॉलिड स्टेट प्लस एक CO2 मिळणार इन गॅसियस स्टेट. मी इथून मास रिलेशन वापरून कॅल्क्युलेट करू शकतो आणि दुसरी मेथड काय, मोल रिलेशन वापरून कॅल्क्युलेट करू शकतो. मी अगोदर मास रिलेशन वापरून सांगतो तुम्हाला कॅल्क्युलेट कसं करायचं. मला सांगा, अकॉर्डिंग टू स्टॅइकिओमेट्री इथं कॅल्शियम कार्बोनेटचं मास किती आहे, कॅल्शियमचं किती असतं 40 प्लस कार्बनचं किती 12, 40 प्लस 12 किती 52 प्लस 48, 52 प्लस 48 म्हणजे किती 100, बरोबर आहे. म्हणजे इथं कॅल्शियम कार्बोनेटचं मास किती आहे 100 ग्रॅम. मग 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर किती मिळालं, आपला कॅल्शियम ऑक्साईड किती मिळतो 52, बरोबर. 52च का, कॅल्शियमचं किती 40 आणि याचं किती 16, दॅट इज 56 ग्रॅम तुम्हाला सीओ मिळाला. हे स्टॅइकिओमेट्री नुसार सांगतोय, अकॉर्डिंग टू क्वेश्चन सांगत नाही. CO2 किती मिळाला इथं 44 ग्रॅम. हे झालं अकॉर्डिंग टू स्टॅइकिओमेट्री. मग मी असं म्हणू शकतो 100 ग्रॅम CaCO3 gives 44 ग्रॅम CO2. तर मग 1 ग्रॅम CaCO3 पासून किती आपल्याला CO2 मिळेल 44/100 ग्रॅम CO2. पण अकॉर्डिंग टू क्वेश्चन आपल्याकडे किती ग्रॅम लाइमस्टोन आहे 20 ग्रॅम. देअरफॉर 20 ग्रॅम CaCO3 gives किती 44/100, याला मल्टिप्लाय करायचं 20. हे तुम्हाला मास मध्ये मिळणार आहे. किती येणार आहे इथून बघा, हे कॅल्क्युलेट करा. म्हणजे 8.8 ग्रॅम काय मिळालं तुम्हाला इथून CO2. कळालं. आता मी हेच रिलेशन किंवा हाच क्वेश्चन मी
मोल रिलेशन वापरून पण सोडवू शकतो. कसं सोडवणार बघा, यावर तुम्ही कॉपी करा. चला, कॉपी केला असेल, तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्याच्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करा. इथून मी काय सांगू शकतो, 1 मोल आहे, 1 मोल आहे CaCO3 गिव्स 1 मोल CaO आणि 1 मोल CO2, 1 मोल CO2 हे सांगू शकतो मी. पण तो जर तुम्ही व्यवस्थित बघितला तिथून तर तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेटचं मास दिलेलं आहे, बरोबर. त्या मास वरून तुम्ही ह्याचं मोल्स काढू शकता, कॅल्शियम कार्बोनेटचे मोल्स काढू शकता. मोल्स कसे कॅल्क्युलेट करू शकता, गिव्हन मास 20 अपॉन मोलार मास किती 100, म्हणजे हे आलं 1/5. हे नंबर ऑफ मोल्स आले. मग आता आपल्याला मोल मोल रिलेशन मध्ये मी तुम्हाला शिकवलंय. आता आपण ह्याच्या अगोदर मोल्स काढू ह्याचे. कार्बन डायऑक्साईडचे जर मला मोल्स काढायचे असतील तर मी काय करणार, ज्याचे मोल्स काढायचे आहेत त्याचा कोएफिशियंट अपॉन ज्याचे मोल्स दिलेत त्याचा कोएफिशियंट इनटू दिलेले मोल्स किंवा गिव्हन मोल्स. मोल्स किती आले 1/5. म्हणजे इथून मोल्स पण CO2 चे किती आले आपल्याला, मोल्स ऑफ CO2 किती 1/5. मग मोल्स पासून आपण काय करायचं, नंतर मास कॅल्क्युलेट करायचं. मग मोल्स पासून मास कॅल्क्युलेट करत असताना काय करतो आपण, इनटू मॉलिक्युलर मास याला मल्टिप्लाय करतो, बरोबर. म्हणजेच काय, मास ऑफ CO2 इज इक्वल्स टू मोल्सला मल्टिप्लाय करायचं CO2 च्या मोलार मास. मोल्स आले 1/5 इंटू मोलार मास 44, हे किती येतं 8.8 ग्राम. तुम्ही हे करा किंवा मास मास रिलेशन नुसार तुम्ही करू शकता, कॅल्क्युलेट करा. चल, आता मी नीट 2023 मध्ये जो प्रश्न विचारला होता तो डिस्कस करतो. प्रश्न सेम होता, सेम क्वेश्चन होता, पण ह्याच्यामध्ये काय दिलं होतं बघा, मास ऑफ CO2 प्रोड्यूस्ड ऑन हिटिंग ऑफ 20% ऑफ 20 ग्रॅम. म्हणजे क्वेश्चन असा होता, मास ऑफ CO2 प्रोड्यूस्ड ऑन हिटिंग 20 ग्रॅम ऑफ 20% प्युअर लाइमस्टोन. म्हणजे 20 ग्रॅमच्या किती पर्सेंट CO3 घेतलं आपण प्युअर, 20%. म्हणजे 20 ग्रॅमचं 20% काढायचं आणि त्यानं मल्टिप्लाय करायचं. सेम प्रोसेस आहे बघा. काय करणार मी, इथून आपली युनिटरी मेथड वापरा. कॅल्शियम कार्बोनेटचं मास इथं किती आहे 100 ग्रॅम. इथं किती मिळाला हा मला 56 ग्रॅम. हा किती मिळाला 44 ग्रॅम. पण 100 ग्रॅम पैकी हे नंतर आपण डिस्कस करू 100 ग्रॅमचं काय राहतं ते बघा. मग इथून मी असं म्हणू शकतो 100 ग्रॅम CO3 गिव्स 44 ग्रॅम CO2. मग 1 ग्रॅम किती देईल CaCO3 44 अपॉन 100 ग्रॅम. पण अकॉर्डिंग टू क्वेश्चन आपल्याकडे किती ग्रॅम आहे 20 ग्रॅम आहे. पण ह्या 20 ग्रॅमचा किती पर्सेंट प्युअर असणार आहे इंटू 20%. 20 ला कितीने मल्टिप्लाय करायचं 20 अपॉन 100 कारण 20% आहे. मग आपल्याला 20 ग्रॅमच्या 20% प्युअर मध्ये किती मास मिळेल आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं 44 इंटू 100 इंटू इथे किती आलं हे बघा दिस 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 म्हणजे हे किती येतं 14 1 14 4 4 16 म्हणजे इथं जवळपास हे येतं 1.76 ग्रॅम. हे झालं आपलं क्वेश्चनचा आन्सर. ओके, व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. तर तुम्हाला मास मास रिलेशन समजलं असेलच. सेम ह्याच्यासारखेच प्रश्न येणार आहेत. मी तुम्हाला एक होमवर्क क्वेश्चन देतो. सपोज तुमच्याकडे आहे KClO3 आणि ह्या KClO3 चं मास आहे सपोज गिव्हन मास तुम्हाला दिलंय 24.5 ग्रॅम. एवढं KClO3 चं मास आहे आणि तुम्हाला मी प्रश्न विचारतो की KClO3 चं डिकम्पोजिशन केल्यानंतर
O2 चं किती मास मिळेल, O2 चं किती मास मिळेल. त्यासाठी तुम्हाला रिॲक्शनही लिहून देतो मी. बघा, हा होमवर्क क्वेश्चन असेल तुम्हाला. KClO3 सॉलिड याला हिट केला, तुम्हाला मिळणार KCl सॉलिड प्लस O2 गॅस. रिएक्शन बॅलन्स करा. 2KCl 3 2 6 3O2 ही रिएक्शन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे KClO3 चं मास किती आहे, 24.5 ग्रॅम. 24.5 ग्रॅम KClO3 पासून तुम्हाला ऑक्सिजनचं मास कॅल्क्युलेट करायचं. तर इथं संपतं आपलं मास रिलेशन. नेक्स्ट लेक्चर जे आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे, कारण त्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. हाऊ टू कॅल्क्युलेट एम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला, ज्यावरती नीट असो किंवा जेई असो अल्टरनेट इयर मध्ये क्वेश्चन्स येतात. वी विल स्टॉप इट.